महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। याच निमित्ताने अमरावती शहरात गेल्या 28 वर्षांपासून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी एकता रॅली आयोजित केली जाते। यंदाच्या या भव्य आयोजनाची रूपरेषा काय असेल, कोणकोणते सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत, या संदर्भात अमरावतीत एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे। अमरावतीची ओळख असलेल्या एकता रॅलीचे हे यशस्वी 28वे वर्ष आहे। अभिजित बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था आणि एकता रॅली आयोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 10 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या वतीने कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली। समाजातील जातीय सलोखा कायम राखणे आणि राष्ट्रीय एकात्मता रुजवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे समितीने सांगितले। या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया, सुदर्शन जैन, तुषार वरणगावकर आणि मुख्य संयोजक समाजभूषण राजू नन्नावरे प्रामुख्याने उपस्थित होते। गेल्या 27 वर्षापासून ही समिती अविरतपणे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे। आने वाले हमारे 14 अप्रैल को हमारे महामानव अम्बेडकर जी का जो जयंती पूरे देश में ही नहीं पूरे विश्व में बहुत उत्साह के साथ मनाई जाती है। भारतीय संविधान के माध्यम से उन्होंने हर इंसान को एक जो अधिकार दिया है, एक साधारण आदमी को भी उतने ही अधिकार दिए जो इस देश के कोई सर्वोच्च आदमी को पद पे। तो मैं आप सबसे निवेदन करूंगा कि राजू भाऊ नन्नावरे इनके मार्गदर्शन में एकता रैली आयोजन समिति जो कि गए 24-25 साल से काम कर रही है, बहुत सुंदर काम ये समाज में एकता रैली आयोजन समिति के माध्यम से कर रहे हैं। सभी समाज को साथ में लेके चलते हैं और उनका यह काम बहुत ही, जिसे मैं कहूँगा, सराहनीय है। तो हम सब का कर्तव्य बनता है कि हम हमारे संविधान के निर्माणकर्ता अम्बेडकर जी के जयंती के उपलक्ष्य में, जो कि महामानव थे, हम सब इस कार्यक्रम में पधार कर ज़्यादा से ज़्यादा संख्या में और उनको वहाँ पर आकर उनके जयंती का उत्साह मनाएंगे। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण साजरी करतो आहे। संबंध विश्वभर, भारतभर महामानवाची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे। अमरावती शहरामध्ये आपण एक इतिहास रचलेला आहे। जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता आपण रुजवण्याचं काम करतो आहे। 28 वर्ष निरंतर यशस्वीपणे आपण हा कार्यक्रम राबवतो आहे। या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे अनुयायी समाविष्ट असतात। या समितीचा अध्यक्षच हा गैरबुद्धिस्ट समाजाचा असतो, ज्यामुळे देशामध्ये आणि समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होत आहे प्रत्येक वर्षाला, की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आहेत, केवळ दलित समाजाचे नाही, राष्ट्रपुरुष आहेत। त्यांनी सर्वांकरता काम केलं, देशाकरता काम केलं आणि त्याच्यामुळे मोठ्या हर्षोल्लासाने सर्व लोक यामध्ये समाविष्ट होऊन त्यांची जयंती साजरी करायला लागले आहे। 28 वर्षापासून निरंतर काम सुरू आहे। याही वर्षी आपण मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे। मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो आहे की त्यांनी सकाळी 11 वाजता 14 तारखेला सामूहिक या अभिवादन सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपले जे काही जातीपातीचे विचार आहेत, पक्षाचे विचार आहेत, जे काही भेदभाव आहेत, ते दूर सारून एक त्या ठिकाणी शपथ घ्यावी की आम्ही भारतीय आहोत। या पलीकडे आमचं कुठलाही दुसरा धर्म नाही। आमचा धर्म कुठला? भारतीय। आणि आमचा सर्वात मोठा धर्मग्रंथ कुठला असेल, राष्ट्रीय ग्रंथ कुठला असेल, तर तो भारतीय संविधान आहे। ही मनशा घेऊन आपण 14 एप्रिल पूर्ण करूया।